या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. मांजरपाडा प्रकल्पामुळे येवला तालुक्याला जलसंजीवनी मिळाली आहे. येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा पूर्णपणे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या परिसरातील दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने पथदर्शी मांजरपाडा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारलाय. या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव हा 150 किलोमीटरहून लांबीच्या पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगाव साठवण तलावात सोडण्यात आले. या कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड तालुक्यातील अनेक लहान मोठे बंधारे भरण्यात आले. गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने हे बंधारे भरले जात असल्याने दुष्काळी असलेल्या येवल्यातील उत्तर पूर्व भागात सिंचन क्षमतेत वाढ होऊन परिसर बागायती बनण्यास सुरुवात झाली आहे. शेतीसोबत दूध व पशुपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा कालवा आठमाही करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण देखील केले आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून या कालव्याला 8 एस्केप गेट देखील बसविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात विविध गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा निसर्गतः दुष्काळी भाग आहे, जेथे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वर्षभरातले 5 ते 6 महिने टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. येथील शेतकऱ्यांची भुजबळ साहेबांकडे मागणी होती की या कालव्याला पाणी आलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी 2009 साली मांजरपाडा प्रकल्पाचं भूमिपूजन केलं, त्याच्यासाठी निधी मंजूर केला आणि 2019 मध्ये म्हणजे अवघ्या 10 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. परंतु कालव्याचं काम अपूर्ण असल्यामुळे पुढे पाणी यायला व्यत्यय आला. पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे 2024ला या कालव्याचं काम पूर्ण झालं आणि 24 पासून आम्हाला आता सतत 3 वर्षापासून पाणी येतंय. याचा फायदा असा झाला की पावसाळ्याचं ओव्हरफ्लोचं आलेल्या पाण्याने आमच्या भागातली या 55-60 गावांमधली बंधारे हे पूर्णतः या पाण्याने भरली जातात आणि हे बंधारे भरल्यानंतर साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या बंधाऱ्यांना पाणी राहतं. त्यामुळे स्वाभाविकच शेतीची पाणी पातळी ही वाढलेली आहे. विहिरींना आता मे आला तरी विहिरींना आजही पाणी आहे. त्या पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. आता इथपर्यंत शेतीच्या पाण्यावर आमची शेती बागायती झालेली आहे. परंतु आम्हाला शेतकऱ्यांना यापुढे देखील अपेक्षा आहे की समीर भाऊंनी आम्हाला दिवाळीनंतर या ठिकाणी पाण्याचं एक रोटेशन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गेल्या काही दिवसापूर्वी येवला तालुक्यातील बाळापूर, त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यातील हद्दीतील कातरणी, तळेगाव, वडगाव या भागातल्या सर्वे केलेला आहे की जेणेकरून पावसाळ्यात जे ओव्हरफ्लोचं भरपूर पाणी येतं, त्या पाण्याने या ठिकाणी एक नव्याने धरण तयार करून पावसाळ्यात ते धरण भरून ठेवता येईल आणि दिवाळीनंतर त्या धरणातून आपल्या या मतदारसंघातल्या या गावांना एक रोटेशन देता येईल. आम्हाला शेतकऱ्यांना निश्चितच भुजबळ कुटुंबावर, समीर भाऊंवर विश्वास आहे की निश्चितच त्यांच्या या प्रयत्नांना यश येईल आणि दिवाळीनंतरचं एक रोटेशन म्हणजे 8 मे हा कालवा निश्चितच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मागील गेल्या 4-5 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये आमच्याकडे परिस्थिती पाण्याची खूपच गंभीर होती. त्यानंतर आमच्या पिण्याच्या पाण्याचे भरपूर मोठे प्रश्न होते. पण मागील 4-5 वर्षानंतर भुजबळ साहेबांनी जे डोंगरगाव पोच कालवा आणलेला आहे, त्याचं पाणी आल्यानंतर 4-5 वर्षामध्ये आमच्याकडं गायी घेण्याचा योग आला. आपल्याकडे सध्या आता 10-15 गायी आहे. गायी घ्यायला त्याच्यानंतर आपल्याला चाऱ्याचंही नियोजन करता आलं. त्यामधून आपला बराचसा खर्च हा वाचला. त्याच्यामुळं गाईचं उत्पन्नही आपल्याला वाढलं गेलं आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह झाला. त्यानंतर बऱ्यापैकी शेतीलाही आधार झाला आणि शेतीतून दुर्मिळ म्हणजे बहुपिकं ही आपली निघत गेली. त्यामधून बऱ्याचशा शेतकऱ्यांना आणि आम्हाला सगळ्या लोकांना जिथून कालवा गेलेला आहे, त्या सगळ्या लोकांना बऱ्यापैकीचा फायदा झालेला आहे. भुजबळ साहेब आणि समीर भाऊ या दोघांच्याही अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झालेला आहे. फायदा असा झाला का 4-5 वर्षापूर्वी आमच्या इकडं पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. आमचा हा जो भाग आहे खूप दुष्काळी भाग होता आणि इथं म्हणजे प्यायला आम्हाला हंड्यानं 1-1 किलोमीटरहून डोक्यावर पाणी आणावं लागायचं. पण मांजरपाड्याचं पाणी तेवढ्या 4-1 वर्षापासून आल्यापासून आम्हाला इथं पर्क्युलेशन झालं. आमच्या दोन्ही नद्या, ओढ्यांनी पाणी गेलं इकडं खाली बंधारे भरण्यासाठी. त्याच्यामुळं आमच्या विहिरीला पर्क्युलेशन खूप म्हणजे पाण्याची पातळी वाढली. त्याच्यामुळं मग आता आमचे
काहीच नव्हतं. आमच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होते. पण आज जर तुम्ही बघितलं तर इथं पेरूच्या बागा आहे आमच्या. पेरूच्या बागा असतील, भुईमूग म्हणजे उन्हाळी कांदे, हे जे सगळे पिके आमचे, तर दुसरे पिकं पण एकदम मस्त मजेत निघत्या आणि खूप म्हणजे त्याचा आम्हाला मांजरपाड्याच्या प्रकल्पाचा खूप म्हणजे असा फायदा झाला. गेल्या 4 वर्षाच्या आधी इथं माणसांना पण प्यायला पाण्याची व्यवस्था नव्हती. भुजबळ साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे जे डोंगरगाव पोस्ट कालव्याचं पाणी आलं 4 वर्षापासून, त्याचं पर्क्युलेशन होऊन इथं जमिनी विहिरींना सगळ्या विहिरींना पाणी उतरलं सर्व. नाले बांधारे भरले. आता इथं पहिले असे बागायती पिकं घेतले जात नव्हते. बाजरी घेतली म्हणजे त्याच्यानंतर काही पीक राहतच नव्हतं जवळ. आता सर्वत्र हिरवळ झाल्यामुळे काय झालं, क्लायमेट थंड झालं आणि आमचा पोल्ट्री व्यवसाय असल्यामुळं त्याला उन्हाळ्यात चालत नाही तो व्यवसाय खास. आता सर्व पिकं असल्यामुळं क्लायमेट जे थंड आहे, त्याच्यामुळं आम्हाला ते पण शक्य झालं की उन्हाळ्यात पण पोल्ट्री व्यवसाय चालवता येतो. आणि म्हणजे जो उन्हाळ्यात जो जोडधंद्याला जास्त पैसा मिळतो, तो इतर दिवसात मिळत नाही. आणि पाणी पण बऱ्यापैकी आता त्यांना वरून आपण शॉवर वगैरे जे फोगर मारतो, त्याला पाण्याचा मुबलक वापर करता येतो. आणि ते जे मांजरपाडा जे पाणी आहे, डोंगरगाव पोच कालव्याचं पर्क्युलेशन झाल्यामुळे काय झालं, पूर्ण म्हणजे जास्त दिवस त्याचं साठा टिकून राहतो. पावसाचं पाणी हे 2-3 महिन्यात आटून जायचं. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.